तर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीमध्ये नाशिकची जागा शिंदे गटाला तर मिळाली नाही ना, कारण नाशिकऐवजी शिरूरमधून भुजबळांनी राष्ट्रवादीकडून लढावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती। भुजबळांनी शिंदेंच्या या मागणीला नकार दिला। भाजपचे वरिष्ठ नेते मात्र भुजबळांनी नाशिकमधून लढावं यासाठी आग्रही होते। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीमध्ये नाशिकची जागा शिंदे गटाला जात असल्याची बाब लक्षात घेत भुजबळांकडून माघारीची घोषणा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। खरं तर निलेश, अखेर तोच प्रश्न निर्माण होतो की रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीत तर नाशिकची जागा शिंदे गटाला देण्यात आलेली नाही ना। ज्या पद्धतीने मागच्या 3 आठवड्यांपासून नाशिक लोकसभेचा, सातारा लोकसभेचा यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या 4 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघाचा विषय रखडला होता। त्यावरून कुठेतरी अंतर्गत एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात चर्चा होती। आज हे खरं होताना पाहायला मिळत आहे। सातत्यानं हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदेच्या घरासमोर आंदोलन करताना पाहायला मिळाले होते। यासोबतच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना थेट हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती आणि त्यानंतर प्रामुख्यानं नाराजीचा एक सूर पाहायला मिळत होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतःची इच्छा अशी होती की छगन भुजबळ यांना शिरूरमधून लोकसभेला सामोरं जावं, मात्र छगन भुजबळ यांना त्यांच्या या मागणीला, या त्यांच्या मताला विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आपला जो मतदारसंघ आहे तिथून आपण लढू अशा पद्धतीची त्यांना एक इच्छा व्यक्त केली होती। आता मात्र ज्या पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या तडजोडीमध्ये नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांना मिळते अशा पद्धतीचं चित्र झाल्यानंतर आता स्वतः छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत स्वतः आपली उमेदवारी माघारी घेत असल्याची घोषणा केल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीनं आपल्या शिवसेनेचे खासदार आहेत हेमंत गोडसे यांची जागा वाचवलेली आहे। सातत्यानं आपण पाहतोय 2-3 जागा अशा आहेत ज्या एकनाथ शिंदेकडून गेल्या होत्या। हेमंत पाटील यांची जागा असेल, यासोबतच भावना गवळींची जागा असेल। यानंतर एकनाथ शिंदेच्या गटातील खासदारांचा प्रचंड त्यांच्यामुळे दबाव होता आणि अशा पद्धतीनं आपण जागा जर गमावत असू तर आपलं भविष्य अवघड आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळत होती। आता मात्र एकनाथ शिंदे यांना कुठेतरी आपली जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितल्यानंतर देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने निर्णय घेतला नाही आणि हेमंत गोडसे यांना कुठेतरी आता उमेदवारी मिळणार अशा पद्धतीचं सध्या चित्र निर्माण झाले। खरोखर निलेश, म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये राजकीय तडजोडींशिवाय सध्या पर्याय नसल्याचं दिसतंय आणि त्याचंच हे द्योतक म्हणावं लागेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।